ज्वारीची भाकरी आपण सगळ्यांनीच खाल्ली आहे, पण आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचा असा डोडा जो बाहेरून खरपूस आणि आतून मऊ असतो। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अगदी साधा, झटपट आणि चवीला भन्नाट असा ज्वारीच्या पिठाचा डोडा। त्यासाठी 1 वाटी भरून मी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्या आवडीनुसार बारीक भाज्या चिरून घालायच्या आहेत। मी इथे गाजर किसून घेतलेले आहे, हिरवी मिरची, कांदा, त्यामध्ये टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घातलाय आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। यामध्ये 1 चमचा ओवा घालून घेऊया, पांढरे तीळ घालून घेऊया, त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे। आता यामध्येच मी अगदी थोडासा हिंग सुद्धा घालून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला छान असं आधी एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्या गरजेनुसार आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। कोमट किंवा थंड पाणी घालायचं नाहीये। गरम पाणी घातल्यामुळे ज्वारीच्या पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे या पिठाला छान अशी बांधणी येते। तर हे बघा, अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे गरम आणि छान असं घट्ट मळायचं आहे। एकदम जेवढं घट्ट मळता येईल तितकं घट्ट मळून घ्यायचं आहे। आता या पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अगदी वरून थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा डोडा असा जाडसर लाटून घ्यायचा आहे। खूप जास्त जाड पण लाटायचं नाहीये। तर हे बघा, अगदी छान असा लगेचच लाटला सुद्धा जातो। खूप वेळ आपल्याला हे पीठ ठेवायचं नाहीये। पीठ मळलं की लगेचच लाटायला घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने थोडासा जाडसर असा हा डोडा लाटून घेतलेला आहे। अगदी छान चविष्ट, पौष्टिक आणि मस्त असा होतो। आता हा डोडा लाटल्यानंतर आता आपण तव्यावरती भाजून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीचा मध्यम जाडसर असा हा लाटून घेतलेला आहे। तवा छान तापलेला आहे। आता या तव्यावरती हा डोडा घालून घेऊया। आता याला तेल, तूप किंवा बटर लावून छान दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीलाच गॅस अगदी मोठा ठेवायचा नाहीये, मध्यम ते कमी आचेवरती हा डोडा छान असा भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त मोठ्या आचेवरती भाजला तर बाहेरून पटकन भाजला जातो, करपला जातो आणि आतून कच्चा राहतो। तर हे बघा, मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने छान तूप लावून हा डोडा भाजून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने हा डोडा इतका मस्त, खमंग, टेस्टी असा लागतो आणि लहान मुलांना तर सगळ्या भाज्या यामध्ये खाल्ल्या जातात आणि सकाळच्या डब्यासाठी सुद्धा, नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट बनणारा आहे। तर अशा पद्धतीचा हा डोडा आपण चटणी सोबत, दह्यासोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकतो। ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद। अशाच मस्त खमंग नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।